आता आपण जो दुसरा विषय घेतलेला आहे तो म्हणजे दुसरा स्वर म्हणजे कुटुंब. की आपलं हे जे कुटुंब आहे हे कुटुंब हे मी मागल्या खेपेला सांगितलं होतं की त्रिकोणी, चौकोनी, पंचकोनी, षटकोनी अशी असू शकतात. आणि ही जी कुटुंबाची ही जी आहे, पूर्वीच्या काळी जॉईंट फॅमिली होती ती आता गेली, आता फक्त विभक्त फॅमिली आलेल्या आहेत. आणि ही आपली जी कुटुंब व्यवस्था जी आहे या कुटुंब व्यवस्थेमध्ये आपण कुटुंब व्यवस्था ज्याला आपण म्हणतो ते आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा घटक आहे. म्हणून कुटुंबाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो जर आपला विकृत असेल तर आपल्याकडून विकृती निर्माण होईल. आणि विकृती एकदा निर्माण झाली की त्याच्यातून सर्व प्रकारचं अनिष्ट ज्याला आपण म्हणतो ती अनिष्ट परिस्थिती निर्माण होते. म्हणून आज आपण जर पाहिलं तर कुटुंबाकडे पाहण्याची दृष्टीच माणसांची अत्यंत विकृत झालेली आहे. बायकोकडे पाहण्याची दृष्टी, मुलांकडे पाहण्याची दृष्टी, आईवडिलांकडे पाहण्याची दृष्टी, पतीकडे पाहण्याची दृष्टी, शेजाऱ्याकडे पाहण्याची दृष्टी, नातेवाईकांकडे पाहण्याची दृष्टी, मित्रमंडळींकडे पाहण्याची दृष्टी, हे जर आपण जर पाहिलं तर आपल्याला असं दिसून येईल की कुटुंब म्हटल्यानंतर या कुटुंबाच्या संदर्भामध्ये अनेक गोष्टी येतात, कुटुंबाच्या कक्षेमध्ये अनेक गोष्टी येतात. आणि म्हणून हे जे कुटुंब हा जो काही प्रकार आहे ह्याच्यामध्ये कुटुंबामध्ये आपण ज्यावेळेला लहानाचे मोठे होतो, कुटुंबामध्ये आपण जीवन जगत असताना आपलं बालपण, आपण जन्माला येतो, बालपण, आपलं शिक्षण, पालन पोषण, संवर्धन ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कुटुंबामध्ये होत असतात. आणि म्हणून कुटुंबामध्ये हे सगळं होत असताना आपण कुटुंबाचे एक घटक आहोत. प्रमुख हा शब्द मी वापरत नाही. कुटुंबामध्ये प्रत्येक व्यक्ती ही महत्त्वाची घटक असते. ह्याच्यामध्ये प्रमुख आणि बाकीचे सगळे वेगळे अशातला प्रकार नाही, सगळेच महत्त्वाचे असतात. आणि सगळे कुटुंबातील जे घटक आहेत म्हणजे आई आणि वडील, मुलगा आणि त्याची बायको, पुन्हा आपली पतवंड, हे सगळं हा जो आपला जो एकंदर कुटुंब व्यवस्था जी आहे याच्यामध्ये प्रत्येक मूल, प्रत्येक व्यक्ती त्या कुटुंबातली ही महत्त्वाची असते. आणि म्हणून त्याला काय महत्त्व द्यायचं, त्याचं काय ऐकायचं, आम्हाला सर्व कळतं, बायकोने काही बोलायचं नाही, बायकोने आपला स्वयंपाक करायचा, अशा तऱ्हेची भाषा आपण ज्यावेळेला करतो आणि ऐकतो त्यावेळेला मनाला खेद होतो. वास्तविक कळतं सर्वांनाच, सर्वांनाच कळत असतं. अहो इतकंच काय, कुत्र्यालासुद्धा कळत असतं. तुमच्या घरामध्ये जर कुत्रा असेल ना तर त्या कुत्र्यालासुद्धा कळत असतं. तो बोलता येत नाही, त्याला एवढीच त्याची अडचण असते, बाकी त्याला सगळं कळत असतं. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की जिकडे कुत्र्यांनाही कळतं तिकडे माणसांना कळणार नाही असं थोडंच आहे, आणि मुलांना कळणार नाही असं थोडंच आहे. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती ही महत्त्वाची व्यक्ती आहे, महत्त्वाचा घटक आहे, हे आपण पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. आणि एकमेकांशी आपलं जे वर्तन आहे ते वर्तन एकमेकांचा सन्मान करणारा असला पाहिजे. अहो अपमान कोणी कोणाचाही सहज करू शकतो. म्हणून मी मागल्या खेपेला सांगितलं होतं अपमान करायला अक्कल लागत नाही, पण सन्मान करायला शहाणपण लागतं. अपमान करायला अक्कल लागत नाही पण सन्मान करायला शहाणपण लागतं. आणि हे शहाणपण लोकांकडे नसतं. आज आपण जर पाहिलं तर कुटुंबामध्ये भांडण तिंटे बकेडे होतात. कारण का? त्याचं एकच कारण की आपण एकमेकांचा सन्मान केला पाहिजे ही गोष्टच आपल्या ध्यानात येत नाही. आपण एकमेकांचा अपमान करण्याकडे आपली प्रवृत्ती असते, एकमेकांचे दोष पाहण्याकडे आपली प्रवृत्ती असते. आणि मीच मोठा, बाकीचे सगळे जे आहे ते कसपटासमान, मलाच सर्व कळतं, इतरांनी माझ्या ह्याच्यात पडू नये, माझं मी बघून घेईन, ही जी वृत्ती आहे आणि प्रवृत्ती आहे ह्याच्यातून विकृती निर्माण होते. आणि ही विकृती अनिष्ट परिस्थितीला जन्म द्यायला कारणीभूत ठरते. मला सांगायचा मुद्दा असा की कुटुंब ज्याला आपण म्हणतो या कुटुंबामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे स्त्री. आपल्या घरामध्ये आपली बायको म्हणा, आपली आई म्हणा,
आपली बहीण म्हणा, आपली मुलगी म्हणा, हे ज्या स्त्रिया ज्या आहेत हा महत्त्वाचा घटक आहे. स्त्री हा महत्त्वाचा घटक आहे. किती महत्त्वाचा घटक आहे की मी नेहमी सांगत असतो की एक स्त्री जर सुधारली तर घर सुधारतं आणि स्त्री जर बिघडली तर घर बिघडतं. म्हणून स्त्रीचं महत्त्व फार आहे. स्त्रीचं महत्त्व किती आहे की निराळ्या प्रकाराने जर सांगायचं झालं स्त्रीचं महत्त्व, तर आपण सगळी मंडळी जन्माला येतो ना ते स्त्रीच्या पोटी. लक्षात घ्या मी काय म्हणतो ते. आपण सगळी मंडळी जन्माला येतो ते स्त्रीच्या पोटी. आता स्त्रीच्या पोटी आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपल्याला पहिली संगती जर कोणाची मिळत असेल ना तर ती आईची. मी हे सांगतोय फार महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या की आपल्याला जर पहिली संगती कोणाची मिळत असेल ना तर ती आईची मिळते. बाकी कोणाची मिळत नाही. पहिली संगत आपल्याला आईची मिळते. आणि ही आईची संगत जी मिळते ना, ह्या संगतीवर आपलं भवितव्य अवलंबून असतं हे मला सांगायचं आहे. मी काय म्हणतो ते लक्षात घ्या. आईचं महत्त्व, स्त्रीचं महत्त्व हे किती मोठं आहे, किती प्रगल्भ आहे हे आपण ध्यानामध्ये घ्या की आपण ज्यावेळेला जन्माला येतो तेव्हा आपल्याला पहिली संगती मिळते ती आईची, म्हणजे स्त्रीची. ही आईची संगत आपल्याला जी मिळते, तर आईच जर मूर्ख असेल, अडाणी असेल, अशिक्षित असेल, कुसंस्कारित असेल, तर ती मुलांना काय शिक्षण देणार, काय शिकवण देणार आणि काय संस्कार करणार. ती शिक्षण देऊ शकत नाही, शिकवण देऊ शकत नाही, संस्कार देऊ शकत नाही आणि त्याचा परिणाम त्या मुलावर होतो. मुलं जर बिघडली तर मी आईला दोष देतो, कारण आईने जे करायला पाहिजे ते केलं नाही आणि म्हणून मुलं बिघडली. सांगायचा मुद्दा असा की आईवर, स्त्रीवर किती अवलंबून आहे हे आपण लक्षात घ्या. जर मुलांचं भवितव्य आईवर अवलंबून आहे आणि ही मुलं जी आहे ही राष्ट्राचे उद्याचे नागरिक आहेत, हे सगळं जर लिंक आपण जर पाहिली तर आपल्या ध्यानामध्ये येईल की राष्ट्राचे होणारे हे जे नागरिक हे जर बिघडले तर राष्ट्राचं काय होईल, राष्ट्राची दुर्दशा होईल. पण हेच जर मुलं जर चांगली शिक्षण घेतलं, चांगल्या मोठमोठ्या क्षेत्रामध्ये त्यांनी नाव कमावलं, त्यांनी रिसर्च केलं, डॉक्टर्स झाले, इंजिनियर्स झाले, निरनिराळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी जर भरारी मारली तर राष्ट्राला केवढा उत्तमपैकी दर्जा मिळेल याचा आपण विचार केला पाहिजे. मला काय सांगायचं आहे की स्त्रीचं महत्त्व फार आहे हे मला सांगायचं आहे. कारण आपल्याला पहिली संगती मिळते ती आपल्या आईची आणि म्हणून आई ही सुशिक्षित पाहिजे आणि सुसंस्कारित पाहिजे. त्याच्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी प्रयत्न कोणी केले पाहिजे, सर्वांनीच केले पाहिजेत. सरकारने केले पाहिजेत, सामाजिक संस्थेने केले पाहिजेत, राजकारणी पुढाऱ्यांनी केले पाहिजेत, शिक्षण अधिकाऱ्यांनी केले पाहिजेत, सर्वांनी, थोडक्यात म्हणजे धर्ममार्तंडांनी केले पाहिजे. सर्वांनी हे कार्य केलं पाहिजे. पण आज सगळं विपरीत दिसून येत आहे. आज आपण जर पाहिलं तर लोक इतक्या अज्ञानामध्ये आहेत. अंधश्रद्धा इतकी लोकांच्या ठिकाणी मुरलेली आहे आणि सर्वात आश्चर्य आणि अत्यंत खेदजनक असं जर काय असेल तर ती म्हणजे लोकांचं अज्ञान परिपोष करण्याकडे बऱ्याच धर्ममार्तंड आणि बरेच राजकारणी पुढारी हे त्याच्यामध्ये रस घेतात. लोकांचं अज्ञान दूर करण्याच्या ऐवजी त्यांचं अज्ञान वाढवणं, लोकांची अंधश्रद्धा कमी करण्याच्या ऐवजी त्यांची अंधश्रद्धा अधिक वाढवणं आणि आपला स्वार्थ साधून घेणं, असा प्रकार मोठ्या प्रमाणावर सर्वत्र होऊन राहिलेला आहे. हे अत्यंत वाईट गोष्ट, अनिष्ट गोष्ट आहे. आणि म्हणून प्रत्येक स्त्री ही सुसंस्कारित आणि सुशिक्षित पाहिजेच. मग त्यासाठी काय करायला पाहिजे, जे करायला पाहिजे ते केलं पाहिजे. त्यासाठी जे करायला पाहिजे ते केलं पाहिजे. मग आमच्याकडे पैसा नाही, आमच्याकडे अमुक नाही, आमच्याकडे तमुक नाही, ह्या गोष्टी खोट्या आहेत. पैसा नाही असं आपण म्हणतो, पैसा असतो, मग कुठे असतो एवढाच काय तो प्रश्न. कळलं की नाही. पैसा नसतो असं नाही,
असतो, पण कुठे असतो हाच प्रश्न आहे. सगळं काही असतं, पण त्याचा वापर करणं, त्याचा उपयोग करणं, लोकांच्या भल्यासाठी त्याचा वापर करणं ही गोष्टच आपल्याला माहीत नाही. आणि त्याचा परिणाम असा होतो की स्त्री जर अशिक्षित आणि कुसंस्कारित असेल तर ती आपल्या कुटुंबाचं तर वाटोळं करतेच, पण समाजाचं आणि राष्ट्राचं वाटोळं करते. हे जर आपल्या नीट ध्यानामध्ये आलं तर स्त्रीचं महत्त्व, कुटुंबामध्ये महत्त्व किती आहे हे तुमच्या ध्यानात येईल. म्हणून प्रत्येक स्त्री ही जीवननीतीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असा घटक आहे. पुन्हा ही जी स्त्री आपण ज्याला म्हणतो म्हणजे आपली पत्नी, तिचे एकंदर रोल जर आपण जर पाहिले आपल्या कुटुंबामधले, तर आपल्या असं ध्यानात येईल की ती अनेक गोष्टी करत असते. ती आपल्या पोटापाण्याची व्यवस्था करते, ते आपल्या घर सांभाळते, ती आपल्याला मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करते, ती आपला पैशाचा व्यवहार बघते. असे अनेक प्रकारचे व्यवहार ती आपल्या कुटुंबामध्ये करत असते. आता हे सगळे व्यवहार करण्यासाठी शहाणपण नको का? हे सगळे व्यवहार करण्यासाठी शिक्षण नको का? हे सगळे व्यवहार करण्यासाठी सुसंस्कार नको का? हे सगळ्यांची अत्यंत आवश्यकता आहे. पण आज आपल्या देशामध्ये लाखो लोक अशिक्षित आहे इतकंच नव्हे तर निरक्षर आहे. त्यांना सहीसुद्धा करता येत नाही असे कोट्यावधी लोक आपल्या या राष्ट्रामध्ये आहे. मग या राष्ट्राचं भवितव्य काय? मला सांगायचा मुद्दा असा की या राष्ट्राचं भवितव्य काय? आज गंमत अशी आहे की मुलांना जन्म देत राहणं, मुलांची संख्या वाढवणं हे काही लोकांचं ध्येय झालेलं आहे. ते असा विचारही करत नाही की बाबा आपण मुलांची संख्या वाढवत नेलं तर आपलंही नुकसान आहे, आपल्या समाजाचं नुकसान आहे, राष्ट्राचं नुकसान आहे, ह्याचाही विचार करत नाही. मुलांना जन्म देत राहायचं. कारण का? तर म्हणे मुलं ही परमेश्वराची देणगी आहे. मान्य आहे, ती देणगी आहे. मुलं ही परमेश्वराची देणगी आहे, मान्य आहे. पण किती मुलांना जन्माला घालायचं हे सुद्धा आपणच ठरवलं पाहिजे. कारण आपल्याला जी बुद्धी नावाची देणगी दिलेली आहे ती निसर्गानेच दिलेली आहे, ती परमेश्वरानेच दिलेली आहे. आणि परमेश्वर सांगतो त्या देणगीचा तू वापर कर, त्या बुद्धीचा वापर कर आणि आपल्याला मुलं किती असावी याचाही विचार कर. आपल्याला ती पोसता येईल का? समाजाला पोसता येईल का? राष्ट्राला पोसता येईल का? याचा तू विचार कर ना. तर सांगायचा मुद्दा असा की देवाधर्माच्या नावाखाली काहीतरी करत राहायचं आणि आपण फार मोठे देवाचे भक्त आहोत असं समजायचं, हा प्रकार आपल्या या राष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आहे. हे मी का सांगतो आहे की स्त्रीचं हे जे महत्त्व आहे ते आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. की लेकराला मूल जन्माला आल्यानंतर त्याला पहिली संगती मिळते ती आईची. आणि संगती ही माणसाच्या जीवनाला गती देते. लक्षात घ्या, मग ऊर्ध्वगती असेल किंवा अधोगती असेल, माणसाच्या जीवनाला गती देण्याचं सामर्थ्य हे संगतीमध्ये असतं. आणि म्हणून संगतीच जर भिकार मिळाली तर त्याची अधोगतीच होणार हे सांगायला ज्योतिषी नको. म्हणून आईची संगत ही बाळाला मिळत असते. म्हणून आईची जबाबदारी किती आहे, स्त्रीची जबाबदारी किती आहे. म्हणून स्त्रीने शिक्षण घेतलंच पाहिजे. स्त्रीवर चांगले संस्कार झालेच पाहिजेत. आणि त्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, सर्वांच्या कल्याणासाठी. सर्वांच्या कल्याणासाठी हे पहिलं लक्षात ठेवायचं. कारण स्त्री ज्यावेळेला मुलाला जन्म देते आणि मुलाचं काय ते लहानाचं मोठेपण त्याला करत असते, तेव्हा तो उद्याचा राष्ट्राचा नागरिक असतो. हे आपण लक्षात जर ठेवलं तर स्त्री ही सुशिक्षित आणि संस्कारित असलीच पाहिजे. तर सांगायचा मुद्दा असा की स्त्रीचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये किती आहे. संगतीचं महत्त्व एकदा लक्षामध्ये आलं की स्त्रीचं महत्त्व ध्यानात येईल. आणि म्हणून आपली जी मुलं आहेत त्यांना 8 वर्षापर्यंत स्त्रीची म्हणजे आईची संगत मिळत असते. आईचे संस्कार त्या मुलावर होत असतात. आई सांगेल ते मुलं ऐकत असतात आणि आई सांगेल ते मुलांना प्रमाण असतं. हे लक्षात घ्या, आई सांगेल ते प्रमाण असतं. कारण आई हेच त्याचं दैवत झालेलं असतं. आणि म्हणून 8 वर्षापर्यंत त्या मुलावर जे संस्कार होतील, त्याला जे शिक्षण मिळेल, त्याला जी शिकवण मिळेल,
ती त्याला आयुष्यभर पुरणार आहे हे लक्षात ठेवायचं. संबंध आयुष्यभर त्याला पुरणार आहे. तर पहिल्या 8 वर्षामध्ये जे संस्कार होतात ते फार महत्त्वाचे असतात. ते सिमेंट कॉन्क्रीट होतात. कारण 8 वर्षापर्यंत आपल्या ठिकाणी असणारं जे अंतर्मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड ज्याला आपण म्हणतो ते ॲक्टिव्ह असतं. नुसतं ॲक्टिव्ह नाही तर ते रिसेप्टिव्ह असतं. आणि म्हणून ॲक्टिव्ह आणि रिसेप्टिव्ह असं जे आपलं सबकॉन्शियस माइंड म्हणजे अंतर्मन आहे, त्या अंतर्मनावर जे संस्कार होतात त्याला जी शिकवण मिळते आणि शिक्षण मिळतं ते सिमेंट कॉन्क्रीट होतं. आणि त्या 8 वर्षामध्ये त्याला जे मिळतं ना त्याच्यावर त्याचं भवितव्य अवलंबून असतं. त्याच्यावर त्याचं संपूर्ण भवितव्य अवलंबून असतं. आणि त्याचं भवितव्य म्हणजे राष्ट्राचं भवितव्य, त्याचं भवितव्य म्हणजे समाजाचं भवितव्य, त्याचं भवितव्य म्हणजे कुटुंबाचं भवितव्य, त्याचं भवितव्य म्हणजे आपलं भवितव्य. आणि म्हणून स्त्रीकडे आपण कुठल्या दृष्टीने पाहिलं पाहिजे हे जर लक्षात घेतलं तर स्त्री ही सुसंस्कारित आणि सुशिक्षित पाहिजेच. तिला शिक्षण मिळतं की नाही याची काळजी घेणं हे सर्वांचं काम आहे. आणि म्हणून पुष्कळ मुलं, विशेषतः मुली, अर्धवट शिक्षण सोडून देतात. मला किती मुलांना मी विचारतो तुझं काय शिक्षण आहे, ती म्हणते मी 8वीत शिकली, दुसरी म्हणते मी 10वीत शिकली, मग पुढे काय नाही म्हणून शाळा सोडली. मला अशा अनेक मुली भेटल्या. आता मी त्यांना प्रत्येकाला सांगतो की बाबा रे, शिक्षण महत्त्वाचं आहे, संस्कार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये कर्ज काढा पण शिक्षण घ्या हे मी सांगत असतो. कुठल्याही परिस्थितीमध्ये शिक्षण मिळालं पाहिजे. आज आपल्या राष्ट्रामध्ये फार गंभीर परिस्थिती आहे. शिक्षणाचा तर खेळ खंडोबा झालेला आहे. शिक्षणाचा अक्षरशः खेळ खंडोबा झालेला आहे. आणि म्हणून परीक्षेला मुलं त्यांच्याकडनं लाच घेतली जाते. परीक्षेचे पेपर फुटतात, परीक्षेला कॉपी करायला देतात. हे सगळं जर आपण जर पाहिलं तर शिक्षणाचा एवढा खेळ खंडोबा झालेला आहे. आणि शिक्षण ही गोष्ट जी आहे ही आज पैसे कमावण्याची गोष्ट झालेली आहे. हे जर आपण जर पाहिलं तर या राष्ट्राचं भवितव्य केवढं गंभीर आहे हे आपल्या ध्यानात आल्याशिवाय राहत नाही. असो, सांगायचा मुद्दा असा की स्त्री ही सुशिक्षित आणि संस्कारित पाहिजेच. कारण तिची संगती ही लहान मुलांना जन्माला आल्यापासून नव्हे, गर्भात असल्यापासून आईची संगत त्या लेकराला मिळत असते. आणि पहिली 8 वर्ष जी आहे ही त्याच्या जीवनाच्या दृष्टीने, कुटुंबाच्या जीवनाच्या दृष्टीने आणि राष्ट्राच्या जीवनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचं भवितव्य ते आपलं भवितव्य, त्याचं भवितव्य ते राष्ट्राचं भवितव्य. आणि म्हणून आपली मुलं चांगली निभवायला पाहिजे असेल, आपली मुलं राष्ट्राचे चांगले नागरिक व्हायला पाहिजे असेल तर स्त्री ही सुसंस्कारित आणि सुशिक्षित असली पाहिजे. हे मी पुन्हा पुन्हा का सांगतो आहे, कारण आज आपली परिस्थिती जर आपण पाहिली तर अनेक स्त्रिया ह्या अत्यंत अशिक्षित, निरक्षर, सह्यासुद्धा करता येत नाही अशा आहेत. दारिद्र्य तर एवढं प्रचंड आहे की शिक्षण घ्यायला त्यांच्याजवळ पैसेच नाही. आज पैसेवाले आहेत ते शिक्षण घेऊ शकतात. आज कॅपिटेशन फी काय, मुलांचे युनिफॉर्म काय, मुलांच्या फिया काय, हे सगळं जर आपण जर पाहिलं तर मुलांना शिक्षण घेणं आणि मुलांना शिक्षण देणं ही गोष्ट एवढी कठीण होऊन बसलेली आहे की या मुलांचं पुढे काय होणार आणि या राष्ट्राचं पुढे काय होणार याची चिंता लागते. मला सांगायचा मुद्दा असा की ह्याच्यासाठी काहीतरी करणं आवश्यक आहे आणि ते सर्वांनी केलं पाहिजे. फक्त सरकारने केलं पाहिजे असं धरून चालायचं नाही. तर सरकारने केलं पाहिजे, धर्ममार्तंडांनी केलं पाहिजे. धर्ममार्तंडांची जबाबदारी फार मोठी असते. धर्ममार्तंडाने लोकांना चुकीच्या मार्गाने न्यायचं, त्यांना अंधश्रद्धेला न्यायचं आणि आपलं स्वतःचं पोट जाळायचं असं न करता या धर्ममार्तंडाने लोकांना चांगलं मार्गदर्शन केलं पाहिजे. चांगल्या तऱ्हेचं त्यांना सुसंस्कार होईल अशा तऱ्हेची व्यवस्था केली पाहिजे. त्यांना चांगलं शिक्षण मिळेल अशी व्यवस्था केली पाहिजे. आणि त्यासाठी जे करणं आवश्यक आहे ते केलंच पाहिजे, त्याला पर्याय नाही. मग तुम्ही कुठल्याही तऱ्हेची एक्सक्यूज ज्याला आपण म्हणतो, म्हणजे कारणं सांगता कामा नये आणि कारणं शोधता कामा नये.
हे जे केलं पाहिजे ते केलंच पाहिजे, तिथे पर्याय नाही. आणि हे जर तुम्ही केलं नाही तर आपलं आणि राष्ट्राचं भवितव्य कठीण आहे, हे आपण लक्षात ठेवायचं. नेहमी मी सांगत असतो की माणसाने विचार करताना पहिला राष्ट्राचा विचार केला पाहिजे, कारण माणूस हा राष्ट्राचं केंद्र आहे. आणि म्हणून राष्ट्राचा विचार जर आपण केला, आपला विचार, आपला उच्चार आणि आपला आचार, ह्या तिन्ही गोष्टी राष्ट्रहित, राष्ट्र कल्याण, राष्ट्र समृद्धी, राष्ट्र संरक्षण आणि राष्ट्र प्रगती या दृष्टीने असली पाहिजे. आणि म्हणून हे सर्व करायचं काही न करायचं हे तुमच्या हातामध्ये आहे, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.